आरोग्य परमालाभा संतुष्टि परमं धनं। भगवान तथागत रामचंद्र सम्यक संबुद्ध भगवंतांचा सुवाख्यात धम्म, भगवंतांचा अर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित भिक्खू संघ आणि मान्यवर अतिथीगण, त्याचप्रमाणे उपस्थित उपासक आणि उपासिका आणि शिबिरार्थी आणि संपूर्ण आयोजक मंडळी, आज आपला शिबिराचा हा वास्तविक पाहता शेवटचा समारोपीय कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत किंवा दान देणाऱ्या लोकांचं अनुमोदन वगैरे करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण बाबी शिकलेल्या आहेत आणि 6 दिवस पर्यंत आपण धम्म आणि ध्यान याची जी एक ट्रेनिंग आहे किंवा एक प्रशिक्षण आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आदरणीय भंतेजी नाथपुन्ना हे नागपूरला राहतात, ते या शिबिरामध्ये पूर्ण वेळ सहभागी झाले। त्यांनी सायंकाळची पूजा वंदना आणि एकता प्रवचनही त्यांनी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे अतिशय महत्त्वाचे भंतेजी सिंधनजी जे वटफळीवरून आले, ते पण या शिबिरामध्ये पूर्ण वेळ थांबले, आमच्यासोबत ते राहिले आणि आम्हाला त्यांच्यासोबत राहताना खूप म्हणजे असं मजा वाटली। तर हे फार अतिशय महत्त्वाची बाब आहे की या शिबिराच्या काळामध्ये कमीत कमी आपल्या शिबिराला मला वाटतं 7 ते 8 भंतेजी लोकांनी भेट देऊन गेले, तर ही एक अतिशय चांगली बाब आहे। तर आपण या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जी काही माहिती घेतलेली आहे किंवा शिकलेली आहे तर ती आपल्या स्मरणामध्ये आपली राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। आणि जे बाहेरगावावरून या ठिकाणी आलेले लोक आहेत धम्मश्रवण करण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्यांच्या हेतूने आणि त्यांच्यासाठी थोडंफार मार्गदर्शन मी या ठिकाणी करत आहे। कारण शिबिरार्थींनी बरंच काही आतापर्यंत ऐकलेलंच आहे, त्याच्यामुळे हे तज्ज्ञ लोक आहेत आणि हे जे आता नवीन आलेले आहेत हे थोडेसे तज्ज्ञ नाही आहेत, त्याच्यामुळे यांच्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी सांगूया। तर सांगायची बाब अशी आहे की बुद्धांचा जो धम्म आहे तर तो धम्म हा प्रशिक्षणाशी संबंधित यासाठी आहे कारण भगवान बुद्धाचा धम्म अशा गोष्टींबद्दल बोलतो ज्या गोष्टींकडे आपलं फारसं लक्ष नाही, आणि त्यामुळे बुद्ध धम्माचं प्रवचन देणं आणि बुद्ध धम्माचं प्रवचन ऐकणं या दोन्ही गोष्टी लोकांसाठी कठीण आहे। ते कठीण यासाठी आहे कारण हा विषय फार वेगळा आहे। मानवी जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण विषय जो आहे त्या विषयाकडे फारसं लक्ष आपलं जात नाही, खरं तर जायला पाहिजे। तर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो एक विषय आपल्या समोर ठेवला तो म्हणजे बुद्ध की कार्ल मार्क्स हा विषय। त्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलं, त्यावर आधारित त्यांनी काठमांडू या ठिकाणी एक भाषणही दिलं। त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला। तर हा विषय खूप गंभीर आहे
की बाबासाहेबांनी खरोखर या विषयावर भर देण्याचं काय कारण असेल? काय अशी गोष्ट आहे त्यामध्ये का या गोष्टीवर बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला? तर एक प्राथमिक बाब आहे जी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, पुढे भविष्यात चालेल. आणि ती प्राथमिक बाब काय आहे? तर प्राथमिक बाब ही आहे की कुठलाही मनुष्य असो की कुठलाही प्राणी असो, तो त्याच्या प्राथमिक गरजा आणि इंद्रिय सुखामध्ये लोटपोट होणारा राहतो. म्हणजे त्याला इंद्रिय सुख इतकी पसंत आहेत, इतकी प्रिय आहेत की तो त्यापासून दूर नाही राहू शकत. आणि म्हणून जेव्हा पॉलिटिकल इकॉनॉमी बद्दल बोलताना एका विचारवंताने म्हटलं होतं की पॉलिटिकल इकॉनॉमी इज नथिंग बट फॅटनिंग अ पीग. म्हणजे याचा अर्थ होतो की राजकीय अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या डुकराला खाऊन पिऊन घालून जाड बनवणं आहे. बाबासाहेब म्हणतात खचितच त्या माणसाचं वाक्य अपूर्ण आहे. खचितच त्या माणसाने जे बोललं ते अतिशयोक्तीपूर्ण बोललं. पण बाबासाहेब म्हणतात की मानवी जीवनामध्ये पैशाला महत्व आहे, हे आपण नाकारत नाही. पैसा अनिवार्य आहे, पैसा महत्वाचा आहे, यामध्ये काही दुमत नाही. परंतु बाबासाहेब म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पहिलेच डुक्कर आहे तो, आणि त्याला तुम्ही अजून खाऊ पिऊ घातल्यावर का बनाल तो? दार डुक्कर बनाल, पण शेवटी डुक्करच राहील ना तो. अजून खाऊ पिऊ घातल्यावर अजून दार डुक्कर बनाल, पण तो राहील डुक्करच. तशासारखं काय होते, बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती. ते काय साधे सुधे व्यक्ती होते का? नाही असतील तर सांगा. बाबासाहेब हे साधे सुधे व्यक्ती नव्हते, तर त्यांना ही गोष्ट माहित नव्हती का? माणूस म्हणल्यावर त्याला गरजा आहे, माणूस म्हणला त्याला पोट आहे, माणूस म्हणला तर त्याला हातपाय आहे, माणूस म्हणला तर त्याला घर राहण्यासाठी लागते. हे माहित नव्हतं का त्यांना? होतं ना माहित. आणि कोणालाही माहित आहे, कोणालाही माहित आहे ही गोष्ट. परंतु तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी एक असा नवीन विषय आपल्याला दिला जो महत्वपूर्ण होता. आणि त्या विषयाकडे आपलं जेव्हा लक्ष राहत नाही तेव्हा मग या अशा प्रकारच्या अडचणींचा सामना आमच्या दावऱ्याच्या युवक लोकांना करावा लागते. पेंडालचे पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही. याच्यापेक्षा दुर्गतीची गोष्ट कोणती आहे? त्यांना हे वाक्य बोलायची वेळ नाही आली पाहिजे. हे वाक्य त्यांना बोलायची वेळ नाही आली पाहिजे का आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग पैसे आहेत कशासाठी तुमच्याकडे? तुम्हाला एक प्रसंग सांगतो. ज्या रमाबाई आंबेडकरांबद्दल तुम्ही अनेक गाणे ऐकले असतील आणि भाषणं ऐकले असतील, ते सगळे खोटे आहेत. आणि मी हे याच्यासाठी म्हणतो खोटे आहेत कारण रमाबाई आंबेडकर ही अशी व्यक्तिमत्व होती, ती कधी रडकी नव्हती, ती कधी रडणारी बाई नव्हती, ती लढणारी बाई होती, हिम्मतबाज बाई होती. तिने बाबासाहेबांसारख्या एवढ्या महान व्यक्तीला घडवलं. आणि तिचं व्यक्तिमत्व आपण कसं आणतो तुमच्या समोर? कसं आणतो? गरीब, दिनदुबळ, गोवऱ्या वेचणारी, काबाड कष्ट करणारी. आपल्याला स्वतःला लाज वाटायला पाहिजे की आपल्या आईबद्दल आपण अशा प्रकारचा अपप्रचार करतो, नाही का? की जो डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदेसारख्या महान ठिकाणी जाऊन भाषण देणार आहे आणि त्याच्या पत्नीचं चित्र आपण असं रंगवतो, अडाणी नाही, तिला काही बोलता नाही येत, ती कुठे बाहेर जाऊ शकत नाही. आपल्याला समजायला तर पाहिजे का आपण कोणाबद्दल काय वाक्य वापरतो. त्या रमाबाई आंबेडकरांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो का स्वभाव कसा होता त्या आमच्या माऊलीचा. एवढे 7 करोड लोक ज्या अर्थी त्यांना आई म्हणतात, तर तिचं व्यक्तिमत्व काय असेल? वय कमी लागलं त्यांना, जास्त वय नाही जगलेल्या, थोडसाच काळ जगले. काय त्यांचं 35-36 वर्षाचं वय असेल, 40च्या आतमध्ये
त्या आपल्याला सोडून गेल्या. पण एक प्रसंग वराडेने लिहिलेला आहे. वराडे नावाचा एक माणूस होता, जो बाबासाहेबांचा सांगाती वगैरे त्याने पुस्तक लिहिलं. ते वराडीची जी पत्नी आहे तिने पण एक रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात छोटस एक पुस्तक लिहिलं. त्यावेळेस मी औरंगाबादला शिकत होतो. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये ते पुस्तक आम्ही त्यांना विनंती केली का, म्हणलं तुम्हाला अनुभव आहे थोडस लिहा. आम्ही विद्यार्थी होतो, तेवढं काय आम्हाला माहित नव्हतं. त्या म्हाताऱ्या होत्या, ज्या आठवतात त्या गोष्टी लिहा. मग त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकून ते लिहिले आणि ते पुस्तक रूपामध्ये पहिल्यांदा छापलं गेलं. तर एक प्रसंग अतिशय महत्वाचा आहे वराडेने सांगितलेला. त्या वराडे तर आपल्याला माहिती आहे की चोकामेळा हॉस्टेल होतं, जे हॉस्टेल गाडगेबाबांनी बाबासाहेबांना दिलं. म्हणजे गाडगेबाबा हे जरी शिकलेले नव्हते, अमरावतीचेच आहेत ना आपल्या, पण शिक्षणाबद्दल त्यांना मोठी आवड होती गाडगेबाबांना. मग त्या ठिकाणी विद्यार्थी राहायचे, शिकायचे. एक दिवस बाबासाहेब कोणत्या निमित्ताने बाहेर गेले असतील तर रमाबाई त्या ठिकाणी आपल्या गेल्या हॉस्टेलला मुलांना भेटी देण्यासाठी. पाहतात तर मुलं जेवण नाही केलं, मुलांनी काही नाही, बसलेले आहेत आपले गपचूप. तर रमाबाईने विचारलं की म्हणे हे मुलं असे का बसलेले आहेत, स्वयंपाक पाणी काही तयार झालं की नाही. तर वडारींनी सांगितलं की त्याचं असं आहे म्हणे आई, की आपण उधारी आणली, जसे हे लोक उधार आणतात नाही का, तर उधारी आणली आम्ही. परंतु आता आमच्या आता पहिलेच अस्पृश्य लोक, कोण डोनेशन देते, कोण दान त्या काळात देत असतील. मोठ्या कष्टाने मेहनतीने कॉलेजेस बनवले बाबासाहेबांनी, कर्ज काढून बनवले. ते हॉस्टेल तशाच प्रकारचं काहीतरी आपलं चालत आहे, वर्गणीवर याच्यावर त्याच्यावर. पोरांना खायला नाही, कारण तो किराणेवाला म्हटला की मागची उधारती द्या, तेव्हा तुम्हाला नवीन किराणा देतो. तुमचे पोरं उपाशी राहिले तरी आम्हाला काही लेणं देणं नाही, पैसा महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? पैसा महत्वाचा आहे ना. कोणी मेला तर आपल्याला काय करायचं आहे? पैसा महत्वाचा आहे. बरोबर आहे का नाही? आपल्यालाही तसंच आहे, पैसा महत्वाचा आहे. कार्यक्रम घेतला, पाठ बसतील, मरो तिकडे, आपल्याला काय करायचं आहे? पैसा महत्वाचा आहे नाही का? पैसा महत्वाचा त्या माणसाला. शेवटी आपल्या आईला काही पाहावणं झालं नाही. ती म्हणते अरे मी असताना असं होऊ शकते का? मी असताना असं शक्य आहे? पोरं उपाशी राहतील? बिलकुल शक्य नाही म्हणे. ते काढल्या आपल्या सोन्याच्या बांगड्या आणि दिल्या वराडेकर. वराडे घाबरून गेला, कारण शेवटी एक भीती असते ना. बाबासाहेबांनी चळवळीत आपण काम करतो, बाबासाहेबांसोबत उठतो बसतो, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच बांगड्या घ्यायच्या म्हणल्यावर मोठं कठीण काम वाटते कार्यकर्ता आहे माणसाला. पण त्यावेळेस रमाबाईले म्हणले का आई आम्ही हे नाही घेऊ शकत, हे जर आम्ही घेतलं तर बाबासाहेब काय म्हणतील, बरोबर आहे का नाही? तर रमाबाई काय म्हणाल्या, जर तुम्ही हे नाही घेतलं तर बाबासाहेब मला काय म्हणतील, म्हणजे मला काय म्हणतील बाबासाहेब, का माझे पोरं उपाशी आहेत आणि कोणती आई पाहिजे डोळ्यानं का आपले पोरं उपाशी राहावे म्हणून. या बांगड्याचं काय, का करू मी या बांगड्याचं? मग अशी आमची महान रमाई होती. जेवढे बाबासाहेब महान होते तेवढीच रमाई महान होती. तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही, नाही का? तिचं जे व्यक्तिमत्व जे प्रेझेंट करतात लोक, सांगतात ते पूर्ण खोटं आहे. ती रडकी बिडकी कधी नव्हती, ती हिंमतबाज होती. तिचं लहानपणापासून जर व्यक्तिमत्व आपण रमाईचं पाहिलं तर ती लहान वयामध्ये, कमी वयात तिचे वडील मरण पावले, तिची आई मरण पावली, मामाकडे जाऊन राहिले लहान वयात. त्या मामाकडे जाऊन सगळे घरचे कामं करायची ती. अगदी लहान वयामध्ये असताना तिचं लग्न झालं, आणि कोणतरी गाण्यात पागलासारखे लिहून ठेवतात रमाई लाजली वगैरे. लाजण्याचं वय तरी होतं का तिचं लग्न झालं तेव्हा? लाजासाठी कमीत कमी 16 वर्ष तर वय लागल बाईचं. तिला समजायला तर पाहिजे लाज कशाला म्हणतात, बरोबर आहे का नाही? अशा वयात लग्न झालं बाबासाहेबांचं ना रमाईचं, का त्यांना लाज माहित नव्हती? तर लाजणं म्हणतात कशाला? आणि अशा परिस्थितीत तुम्ही काही गाणे म्हणता, काही प्रसारित करता. त्या कवीला जाऊन 2 रट्टे गाऊन देऊन आले नाही तुम्ही? असा कसा तू लिहिलास रे मूर्खा? तुला कोण अधिकार दिला रमाबाईचा अपमान करायचा, बाबासाहेबांचा अपमान करायचा? पण आपण पाहतो अरे मस्त संगीत आहे बाबा, नाचायला बरं आहे.
पण त्याच्यात काय लिहिलंय, त्याच्यानं अपप्रचार कोणता होत आहे, अपमान कोणाचा होत आहे, ही तर अक्कल आपल्याला असली पाहिजे ना. आणि ही अक्कल तुम्हाला येऊ नाही शकत, कारण तुम्हाला पैसा पाहिजे ना, तुम्हाला मनोरंजन पाहिजे. आणि अक्कल तेव्हा येईल जेव्हा शिबिरात याल. शिबिर केल्यावर अक्कल येत असते, का तिथे माणसाला शिकायला भेटते खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य आहे, चांगलं काय वाईट काय. तर हे लक्षात घ्या की मी हे उदाहरण कशासाठी दिलं तुम्हाला, कारण बाबासाहेबांनी आपल्या 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये सांगितलं. आणि बाबासाहेब म्हणाले की आमचा संघर्ष हा इज्जतीसाठी आहे. कशासाठी आहे? कशासाठी आहे? इज्जतीसाठी आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस उदाहरण दिलं की त्या मुंबई मधल्या वेश्यावस्तीमध्ये राहणाऱ्या महिला हॉटेलमध्ये जातात आणि त्याला म्हणतात, ए सुलेमान चल वो खिमा पाव लाव, आणि मग ते खिमा पाव खातात. आणि बाबासाहेब म्हणतात की आमच्या समाजातल्या अस्पृश्य महिला उपाशी राहतील, शिड्या पात्र्या भाकरी खातील, पण आपली इज्जत विकत नाही. खरी आहे का कुठे आहे गोष्ट? खरी आहे ना. मग बाबासाहेबांचा संघर्ष कशासाठी होता? कशासाठी होता? इज्जतीसाठी होता, स्वाभिमानासाठी होता. या देशात काहीतरी अशा गोष्टी निर्माण करण्यासाठी होत्या ज्याच्यामुळे माणसाचं कल्याण होईल, माणसाचं भलं होईल. आणि हा बाबासाहेबांचा संघर्ष खरंच इज्जतीसाठी आहे आता की मनोरंजनासाठी आहे, का पैशासाठी आहे, का सत्तेसाठी आहे, कशासाठी आहे? इज्जतीसाठी आहे. अरे तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेल तुमचा विश्वास बसणार नाही, इतक्या खतरनाक गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्हाला काहीच नाही माहित. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षाभूमीला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, तर त्यावेळेस त्या समयामध्ये एका ऍडव्होकेटने, तो आला होता तिथे, त्याने केस टाकली बाबासाहेबांच्या विरोधात आणि म्हटलं का हे जे काही धर्मांतर झालं हे धर्मांतरच नव्हे, हा एक राजकीय कार्यक्रम होता आणि कोणीच बुद्ध नाही बनले. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे असं झालं होतं म्हणून? याच्यानंतर आमचे वराडे साहेब जे आहेत, म्हणजे आपले वराडे नाही, काय त्यांचं नाव, आपला ऍडव्होकेट हरदास आवडे बाबू, त्यांनी त्या संदर्भात केस लढली. त्या माणसाने, ऍडव्होकेट तेव्हा ते वकील. आणि 1964ला म्हणजे 8 वर्षानंतर, किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर 64ला सुप्रीम कोर्टाकडून कागद आणला त्या माणसानं, आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर हे लिगल बनलं. 8 वर्ष त्या माणसाला संघर्ष करावा लागला की आम्ही बौद्ध बनलो म्हणजे बनलो. हे दीक्षाभूमीची जागा त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते त्याने भेटू दिली नव्हती. यशवंतराव आंबेडकरांना 4 एकर जागा देण्याचं त्याने फक्त एक अभिवचन दिलं, पण भेटली नाही. त्यावेळेस मग ठिय्या मांडला त्या आमच्या नागपूरच्या आवडे बाबू आणि त्यांच्या सहकार्याने, आणि आम्हाला बौद्ध राष्ट्र पाहिजे, आम्हाला स्वतंत्र वेगळी जागा पाहिजे, आमची दीक्षाभूमी आम्हाला पाहिजे. किती दिवस संघर्ष चालला, तेव्हा ती दीक्षाभूमीची जागा आपल्याला भेटली. आणि आता ती स्मारक समितीच्या आहे, समजा समितीकडे आहे, पण भेटली. तुम्ही जेव्हा या गोष्टींचा विचार जेव्हा कराल तर हे सगळे संघर्ष त्या लोकांनी केले कशासाठी? कशासाठी केले बरं? बाबासाहेब जेव्हा धर्मदीक्षा घेत होते तेव्हा अनेक राजकीय नेते त्यावेळेचे बाबासाहेबाला म्हणत होते की बाबासाहेब 57च्या निवडणुका होऊ द्या, मग आपण बघू, असे म्हणत होते की नाही? तर बाबासाहेबांनी त्यांना हकालपट्टी केली, म्हणले माझी पत्नी म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि मी स्वतः आम्ही बौद्ध बनू, तुमची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला बौद्ध बनवलं कशासाठी हे सांगा पहिलं मला. गाणे म्हणण्यासाठी बनवलं का? आणि तेही गाणे असे जे एकदम खराब आहेत, खराब गाणे म्हणण्यासाठी? चांगले तर वामनदादांना लिहिले तसे तर गाणे पाहिजे, ते तर म्हणा कमीत कमी. सांगायचा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतःला परताडून नाही पाहत की आपण बाबासाहेबाला मानतो म्हणजे नेमकं काय करतो, आपण बुद्धाला शरण जातो म्हणजे नेमकं काय करतो. आणि म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की तुम्हाला खरं तर नाही का या बाबासाहेब आणि बुद्धाची गरजच नाही आहे. तुम्हाला फक्त पैसे पाहिजे, तुम्हाला नाच गायन पाहिजे, तुम्हाला चांगलं चांगलं खायला पाहिजे, इकडे तिकडे फिरायला पाहिजे, हा गाव पाहायला पाहिजे, तो गाव पाहायला पाहिजे.
म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये ना जनावरांमध्ये काही फार फरक नाही आहे. तुम्हाला असं वाटते की तुम्ही माणूस आहात, पण ऍक्च्युली माणसं असे राहतात का? माणूस जर तुम्ही असते तर माणसामध्ये एक महत्वाचा विषय राहते, आणि तो म्हणजे कोणता? विचार करण्याची शक्ती. काय राहते माणसामध्ये? पण एखाद्या कुत्र्यामध्ये विचार करायची शक्ती आहे? एखाद्या मांजरीमध्ये विचार करायची शक्ती आहे? एखाद्या गाढवामध्ये आहे? एखाद्या कोल्ह्या कुत्र्यामध्ये आहे? त्यांच्यात विचार करायची शक्तीच नाही आहे. पाऊस पडते, दरवर्षी पाऊस पडते, पण तरी माकड घर बांधू शकते का? तो भिजते आणि पुढच्या वेळेस परत बांधतो म्हणते ना, मग विसरून जाते. हिवाळ्यात कुडकुडते, पण कोणतं स्वेटर त्याने बनवलं का माकडाने आजपर्यंत? पण माणसाने बनवलं ना. माणसाने स्वेटर बनवलं हिवाळा आल्यानंतर, उन्हाळा आल्यावर एसी बनवली, कूलर बनवलं, पाऊस आल्यावर छत्री बनवली, रेनकोट बनवला. छत्री तर घेऊन जाता येईल नाही बाबा, गाडी नाही चालवता येईल, रेनकोट घातल्यावर गाडी तरी चालवता येईल, बाहेर जाता येईल. मग हे कुठून आला? विचारातून आलं ना. मग आता विचार करायची जी ही बुद्धी आहे, तर ज्या माणसाची बुद्धी गहाण पडलेली आहे, तर तो माणूस आहे का जनावर आहे? हा? आणि जनावराचं काय राहते? जनावराचं सोपं काम राहते. भूक लागली का खाते, तहान लागली का पाणी पिते, वय आल्यानंतर प्रजनन करते, त्या पिल्लांना 2-4 दिवस दूध पाजते. तुम्ही पिल्लं तिकडे, मी इकडे. ना तिथे नवरा बायकोच्या संबंधांचं काही ज्ञान आहे, ना तिथे परका कोण ना आपला कोण याचं ज्ञान आहे, ना त्यांना वाढदिवस साजरा करतायत, ना त्यांना मयत साजरी करतायत. काही त्यांच्याकडे बुद्धी नाही, फक्त ते जगतात एवढ्या. म्हणून ते वाक्य आहे बाबासाहेबांनी वापरलेलं की दुसरं तिसरं काही नसून फॅटनिंग द पीक, डुकराला जाड खाऊ पिऊ घालून जाड बनवणे आहे. बघा ना, खाऊ पिऊ घालून तुम्ही फक्त जाड बनता. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणाले? मनसं तस्स वड्डती पञ्ञान वड्डती. का या लोकांचं मास तेवढं वाढते, असं प्रज्ञा मात्र वाढत नाही. बरोबर आहे की नाही? मास पाळते एवढे ढगभर राहते त्यांच्याकडे, इतकं राहते की उचलायला तयार नाही. आणि बुद्धी पाहिला तर बिलकुल ते अक्रोड एवढी राहत नाही. आणि मग बुद्धी कुठे चालते? तिथेच चालते. अरे आज कोणत्या हॉटेलमध्ये जाते रे बाबा, कुठे चांगलं भेटल? आज कोणत्या दुकानात जायचं, कुठे चांगले कपडे आहेत? आज कोणतं गाणं चांगलं वाटल? आज कोणत्या गायकाला बोलवल्यावर मस्त वाटल? म्हणजे बाबासाहेबाचा सगळा कचरा आधुनिक लोकांनी केला. जुने लोक तरी बिचारे गरीब होते, दिनदुबळे होते, पण बाबासाहेब जसे म्हणले तसे ऐकायचे. ऐकायचे की नाही? तुम्ही एक काम करा, ते आमचे एक मित्र आहेत बाबुल म्हणून, योगीराज बाबुल. त्याने एक पुस्तक अलीकडे प्रकाशित केलं, वामनदादा कर्डकचं जीवन चरित्र. जर कधी ते तुम्हाला भेटलं तर तुम्ही ते वाचा. ते पुस्तक वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की वामनदादा कर्डक सारख्या व्यक्तीने कसं जीवन जगलं बाबासाहेब आंबेडकरांसाठी. जेव्हा हे यवतमाळमध्ये शेवटी जेव्हा आले, वामनदादा कर्डक वयस्कर झाले होते, ते बिमारही पडले यवतमाळमध्ये. त्या शेवटचा कार्यक्रम होता यवतमाळचा, आणि त्यावेळेस साधा तो मोठा माणूस आहे, गायक एवढा मोठा, इतके गाणे लिहिले त्या माणसाने, गाणे म्हणले, गावागावात जाऊन प्रचार प्रसार केला बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांच्या चळवळीचा. कफल्लक माणूस, त्याच्याकडे पैसे नाही, काही नाही, जगण्याची मोठी मारामार, राहायची सोय नाही, अशा सिच्युएशन मध्ये तो वामनदादा कर्डक जगला की नाही? आणि जेव्हा यवतमाळला लोकांनी सत्कार केला, हार दिले, तुरे दिले, शाल्या दिल्या, तेव्हा वामनदादाला नामुष्कीने असं म्हणावं लागलं यवतमाळच्या लोकांना की या हारांचं मी काय करू आणि या शालींचं मी काय करू? या शालीपेक्षा आणि या हारापेक्षा मला जगण्यासाठी 2 पैसे दिले असते तर मी मला बरं झालं असतं. म्हणजे एका आंबेडकरी चळवळीमध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला शेवटी मरताना हे वाक्य वापरा लागते. यापेक्षा तुमची सर्वात मोठी दुर्गती काय आहे? काय आहे तुमची दुर्गती? तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे लाल दिव्याच्या गाडीला वगैरे गाणे म्हणता तुम्ही. अरे काय करता त्या लाल दिव्याची गाडी असणाऱ्या माणसाला? जावऱ्यामध्ये येऊन तो 10,000, 20,000, 50,000 दान नाही देऊ शकत. त्याची लाल दिव्याची गाडी का जाऊन झाडता का? काय करता त्या गाडीचा? सांगा ना मला, काय करता त्या गाडीचं, त्या माडीचं? काय त्या माडीचा उपयोग आहे? तिथे बाबासाहेबांची मोठी फ्रेम लावली म्हणजे माडी चांगली बनते का? तिथे साधा भिक्षूंना भोजनदान द्यायची त्याची तयारी नाही, भंतेजींना वंदन करायची त्यांची तयारी नाही. गाणे तर मोठे आहे. त्या गाण्यानं काय होईल? बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं की माणूस इज्जतीसाठी झटला पाहिजे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं का तो स्वाभिमानासाठी झटला पाहिजे. बाबासाहेबांचं नीतिमत्ता या देशामध्ये आली पाहिजे, नैतिकता आली पाहिजे.
हे बाबासाहेबांचे स्वप्न होते की नाही? भौतिक प्रॉपर्टी प्राप्त करणे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न असतं तर धर्मांतर करायची काय गरज होती? धर्मांतराची खरंच गरज होती का? बाबासाहेबांना पैसे द्यायला असे लाईनीत लोक उभे होते का नाही? तुम्ही सांगा. आता इतिहास वाचता तुम्ही तर बाबासाहेबाला पैसे देण्यासाठी लाईनीमध्ये लोक उभे होते तर बाबासाहेबांनी पैसे घेतले नसते का त्यांचे? का माझ्या समाजाला पैशाची गरज आहे बाबा, त्यांच्याकडून घेतले असते आणि तुम्हाला वाटले असते लाडकी बहीण योजनेसारखे. पण बाबासाहेबाला तसं नव्हतं पाहिजे. तुम्हाला भिकारचोट बनवायचं नव्हतं. बाबासाहेबांना माहित होतं का माझा माणूस हा स्वतःच्या कष्टाने कमवणारा माणूस बनला पाहिजे, तो भिकारी नाही बनला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मगाशी आमचे भंतेजी अतिशय महत्वाचं वाक्य बोलले. ते म्हणले श्रद्धेने जो देते, भंतेजी म्हणून देते, श्रद्धेने देते, दान आहे म्हणले. पण भंतेजी जर समजा दान द्या म्हणजे तो भिकारी आहे म्हणले. किती एका लहानच्या वाक्यात त्यांनी फरक समजावून सांगितला भिकारी आणि भंतेजी म्हणला. मग विचार करा बरं तुम्ही, या लहान लहान वाक्यांचा विचार करा, बाबासाहेबांच्या विचारांचा विचार करा की बाबासाहेबांची क्रांती आहे नेमकी कशासाठी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी ही जी काही क्रांती आहे ही केवळ पैशासाठी नाही आहे. ही माझी क्रांती कुठली सत्ता प्राप्त करासाठी नाही, तर ही जी माझी क्रांती आहे, माझं स्ट्रगल आहे, हे मानवाला उच्च पातळीवर नेण्यासाठी आहे. कशासाठी आहे? उच्च पातळीवर नेण्यासाठी आहे. पण उच्च पातळीवर तुम्ही तेव्हा जाल ना जेव्हा तो धम्म शिकाल, प्रशिक्षण घ्याल, सिस्टमॅटिकपणा तुमच्या स्वतःमध्ये आणाल, तर उच्च पातळीवर जाल. नाहीतर ते काय होईल, आपण पहिलेच डुकरं आहोत जन्मल्याबरोबर. जसे लहान मुलं जन्मतात, माहित आहे तुम्हाला, तुम्ही सगळ्या माया हा या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांचं सगळं माहित आहे. लहान मुलं कसे राहतात, जन्मल्याबरोबर तिथे सू करतात, तिथे सी करतात, त्या सू-सी मध्येच खेळतात. जाणीवच नाही त्यांना, बालबुद्धी म्हणतो आपण त्यांना. मग आपण थोडेसे मोठे झालो का इंद्रिय सुखांमध्ये लोटपोट व्हायला लागतो. मला रूप पाहिजे, शब्द पाहिजे, गंध पाहिजे, रस पाहिजे, चव पाहिजे, स्पर्श पाहिजे, मानपान पाहिजे, सत्कार पाहिजे, आदर पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुरफटून जातो, या प्रमादामध्ये गुरफटून जातो. आणि मग आपल्याला माहित असते का हा प्रमाद तर आपला प्रिय आहे, प्रमाद तर आवडता आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांना त्या प्रमादामध्ये टाकतो आपण त्यांना ओढतो, ओढून ताणून आणतो तिथे, बाबासाहेबांना आणतो तिथे. आणि मग गाणं लिहितो आपण, 5 मजली माळीला आहे कुणाचं योगदान, बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. अरे बयाड माणसा, तुला 5 मजली माळी जर द्यायची होती बाबासाहेब आंबेडकरांना, तर धर्मांतर कशाला करायची गरज होती? बुद्धाचा धम्म द्यायची काय गरज होती? आता जे लोक बुद्ध धर्माला मानत नाहीत त्यांच्याकडे किती मजल्या माळ्या आहेत पहा बरं. किती मजले आहेत? 10 मजले असतील, 20 मजले असतील की नाही? ते तर नाही मानत बुद्ध धर्माला. कित्येक लोक क्रिमिनल आहेत, कित्येक लोक दारुडे आहेत, कित्येक लोक दारू विके आहेत. दारू विकून त्यांच्या इतक्या प्रॉपर्ट्या बनवलेल्या आहेत त्या लोकांना काय बोलायचं काम नाही. ह्या व्यभिचार करणाऱ्या बाया, वेश्या असणाऱ्या बाया, गणिका, हिरोईन असणाऱ्या बाया, किती प्रॉपर्टी आहे त्यांची? किती प्रॉपर्टी आहे? आज तुम्ही आपल्या याच्यावर टाका गुगल सर्चवर की शाहरुख खानची किती प्रॉपर्टी आहे, सलमान खानची किती प्रॉपर्टी आहे. तिथे टाका कॅटरीना कैफची किती प्रॉपर्टी आहे, ऐश्वर्या रायची किती प्रॉपर्टी आहे. टाका ना तिथे, तुम्हाला दिसेल का करोडपती आहेत ते. नैतिकतेचा एवढा अंश आहे का त्या लोकांमध्ये? तुम्ही असं म्हणू शकता फोटो लावून, एखाद्या कॅटरीना कैफचा फोटो लावून तुम्ही म्हणू शकता की तिची पूजा करायला पाहिजे म्हणून? म्हणा ना. घर तर मोठं आहे, लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान आहे म्हणता, तर तिच्या घरी तर अशा लाल दिव्याच्या 1000 गाड्या पडलेल्या आहेत. मग ते तर तुमच्यापेक्षा मान आहे ना. तिथं लावा फोटो, करा तिची पूजा. कशाला बाबासाहेब पाहिजे तुम्हाला? काय गरज आहे बाबासाहेब आंबेडकरची? संपत्ती तुम्हाला पाहिजे ना. पैसा करता ना, पैसा करू मरता ना तुम्ही. सकाळ झाली पैसा, दुपार झाली पैसा, संध्याकाळ झाली पैसा, त्याच्यानंतर परत पैसा. अरे पैसा करू तुमचं जीवन जर असं वाया चाललं असेल तर पैसेवाल्याची पूजा का करत नाही तुम्ही? माझं तर म्हणणं आहे का तुम्ही पैसेवाल्याच्या घरी पूजा करा, त्यांचे फोटो लावा, त्यांना नतमस्तक व्हा. कशाला बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचं? कशाला धम्मं शरणं गच्छामी? कशाला संघं शरणं गच्छामी? कशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला पाहिजे? कारण यांचा संघर्ष तर पैशासाठी होताच नाही. ते स्वतः जर पैशासाठी संघर्ष असता बाबासाहेबांचा, तर बाबासाहेबांच्या डिग्र्या किती होत्या?
भरपूर होत्या ना, MA, PhD, TSc, LLD, बरोबर आहे का नाही, बारॅटला वगैरे होत्या ना. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक राहिले, बाबासाहेब आंबेडकर प्राचार्य राहिले लॉ कॉलेजचे, बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये राहिले, वकील म्हणून राहिले, बॅरिस्टर म्हणून राहिले. त्यांना का पैसा नव्हता कमवताय, येत होता की नाही. जेव्हा बाबासाहेबांना पगार भेटायचा तर त्यावेळेस 20-20च्या 5 नोटा म्हणजे किती रुपये, 100 रुपये. जेव्हा एल्फिस्टन कॉलेजला प्राध्यापक होते बाबासाहेब इकॉनॉमिक्सचे, पॉलिटिकल इकॉनॉमीचे, त्यावेळेस त्यांचा पगार 400 रुपये होता. किती रुपये होता, 400 रुपये पगार होता. आणि रमाबाई आंबेडकरांना ते किती रुपये द्यायचे, 100 रुपये द्यायचे फक्त, ते पण 20-20च्या 5 नोटा द्यायचे. आणि रमाबाई पाहिल्याबरोबर तिला मोठा आनंद वाटायचा, तिला वाटायचं बापरे एवढे मोठे पैसे. आणि बाबासाहेब म्हणाले का या पैशामध्ये तुला आता एवढे एवढे दिवस घर चालवायचं आहे. रमाबाई म्हणे हो बिलकुल चालून जाईल, काही हरकत नाही, पैसे तर भरपूर आहेत. आणि हा माणूस 300 रुपये आपल्यासाठी ठेवे. काय करे 300 रुपयाचा, पुस्तकं घे. त्या 300 रुपयामध्ये विचार करे का या माझ्या करोडो लोकांचं कल्याण कसं होईल. मला उच्च शिक्षणात जाऊन तिथे अधिक काही शिकता येईल का, हा विचार तो माणूस करे. म्हणजे घर चालवायला तो 100 रुपये खर्च करेन, 300 रुपये तुमच्यासाठी खर्च करे. तुम्ही बाबासाहेबांसाठी किती खर्च केला, किती खर्च करत आहात, किती करत आहात. आज आमचं जीवन असं आहे आणि आमचं पूर्ण आयुष्य बाबासाहेबांसाठी कुर्बान केलं. भविष्यात आम्ही करणारच आहोत, कारण आम्हाला माहित आहे का आम्ही डुकर नाही आहोत. म्हणजे मला तरी पर्सनली माहित आहे का मी डुकर नाही आहे, मी गाढव नाही आहे, मी माणूस आहे. आणि माणूस आहे एवढंच नाही, त्या माणसाच्या पलीकडे आहे मी. माणूस तरी कमीत कमी आपल्या इच्छा आकांक्षात गुंतलेला असते, मी त्याच्यातही गुंतून नाही आहे. मी त्याच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करू शकतो, तेवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये मी आणली. कारण मी बाबासाहेबांचा ओरिजिनल शिष्य आहे, डुप्लिकेट शिष्य नाही. हे बाकीचे डुप्लिकेट शिष्य आहेत जे इकडे तिकडे फिरतात, ते भाषणांमध्ये सांगतात की बघा बाबासाहेबांमुळे मी कलेक्टर बनलो. अरे बयाड माणसा, बनला कलेक्टर तर चांगला झाला ना, UPSC करून तू एकटा बनला का, 1000 लोक कलेक्टर बनतात, UPSC पास होतात. पण जेव्हा तू कलेक्टर बनून बाबासाहेब आंबेडकरांची मोरलिटी, ती संविधानिक नैतिकता तुझ्या ऑफिसमध्ये आणशील आणि जनमानसाचं कल्याण करशील, तेव्हा तुला आम्ही मानू ना बाबासाहेबाचा शिष्य आहे. का आम्हाला समजायला पाहिजे का आम्ही कोणाला शिष्य मानू. नोकरीवर लागला म्हणजे काय बाबासाहेबाचा शिष्य होत आहे बाबू तू. त्या नोकरीवर लागल्यावर तुला ते जीवन जगता येत आहे का नाही, त्याच्यावर होईल की नाही काहीतरी तारतम्य जुळेल की नाही. तर बाबासाहेबांना जर आपल्याला खरोखर जिवंत ठेवायचं असेल तर पहिले स्वतःला समजा लागल की आपण जगत कशासाठी आहोत, आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे, आपण जीवन यापन करत कशासाठी आहोत. या देशामध्ये आपण जे जन्माला आलो तर ते नेमकं कशासाठी आलो. बाबासाहेबांचं स्वप्न हे बोधिसत्वासारखं आहे, बाबासाहेबांचं स्वप्न हे अरहंतांसारखं आहे, बाबासाहेबांचं स्वप्न हे बुद्धांसारखं आहे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहित नसेल, पण मी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, बौद्ध उपासना पाठ. आमचे एक भिक्षू सिद्धार्थ कॉलेजला गेले होते अचानकपणे, आणि त्या लायब्ररीमध्ये बरंच जुनं मटेरियल बाबासाहेब आंबेडकरांचे बुक्स वगैरे आहे. तर त्यावेळेस त्या लायब्ररीयनने एक बाबासाहेबांचं जुनं पुस्तक प्रकाशित झालं होतं, जे बौद्ध पूजापाठच्या आधी प्रकाशित झालं होतं. तर ते जे पुस्तक आहे तर ते मग अचानकपणे असं भंतेजींना दाखवलं त्याने, काही बाबासाहेबांचं जुनं पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यामध्ये केवळ पाली सूत्रांचं काही कलेक्शन आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याचा अनुवाद वगैरे काहीच नाही, फक्त ते पाली सूत्र कलेक्ट करून बाबासाहेबांनी छापले होते. मग ती पुस्तक जी आहे ते आमच्या भंतेजीला भेटली. मग ते म्हटले की मला झेरॉक्स द्या. मग ते झेरॉक्स घेतले. मग पुण्याला राहायचो, आले ते माझ्याकडे, त्याने मला दाखवलं, हे बघा म्हणे पुस्तक. अरे म्हणलं हे तर दुर्मिळ पुस्तक आहे बाबासाहेबांचं, चांगले सूत्र कलेक्ट केलेले आहेत. त्या म्हणलं मला झेरॉक्स काढली, त्याचा मग अनुवाद केला. ते पुस्तक मी छापली, बौद्ध उपासना पाठ या नावाने. तुम्हाला नवल वाटेल ते सूत्र जर तुम्ही जर पाहिले ना, तर बाबासाहेब सोच त्या सूत्रांमधून दिसते की बाबासाहेबांना असे सूत्र त्या ठिकाणी निवडलेले आहेत जे फार महत्वाचे आहेत. त्यापैकी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र एक आहे, जे बाबासाहेब भगवंताची मूळ शिकवण आहे. त्याच्यामध्ये वसल सूत्र आहे, ज्या ठिकाणी जाती व्यवस्थेला नाकारलं गेलं आहे. आणि त्यामध्ये उग्ग सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? उग्ग सूत्र. तर उग्ग सूत्र बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये टाकलं. आता तुम्ही तर ते नावही कधी जिंदगीत ऐकलं नसेल का, उग्ग सूत्र हा काय प्रकार आहे, नाही का. उग्ग गहपती हा भगवंताच्या काळामधील अतिशय श्रीमंत आणि धनवान व्यक्ती होता.
कसा होता? अतिशय श्रीमंत होता, अतिशय धनवान व्यक्ती होता. त्याच्याकडे भरपूर विपुल प्रॉपर्टी होती. आणि मग तो एक दिवस भगवान तथागतांकडे वंदन करण्यासाठी गेला, भेटण्यासाठी गेला. तर त्यावेळेस त्यांच्या सोबत जे व्यक्ती होते तर त्यांनी उग्र गृहपतीची प्रशंसा करताना म्हटलं की उग्र गृहपतींकडे एवढी एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी एवढी धनदौलत आहे, एवढं एवढं हे आहे, एवढं एवढं ते आहे. तर त्यावेळेस भगवान तथागतांनी जो उपदेश केला की हे उग्र, खरी संपत्ती जी आहे ते काय आहे? हे खरी संपत्ती ही नाही आहे. जो ज्याला संपत्ती संपत्ती म्हणत आहे, ही संपत्ती अग्नीने नष्ट होणारी आहे, ही संपत्ती पाण्याने नष्ट होणारी आहे. आता भूकंप आला म्यानमार मध्ये, थायलंड सारख्या ठिकाणी संपत्ती नष्ट झाली, त्या ठिकाणी झाली की नाही? नष्ट होणारी आहे ही. चोर चोरून नेऊ शकतात त्याला, राजा हिसकावून नेऊ शकते, आणि हे कुठल्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने ही खतम होऊ शकते. एखादा वारस मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, चांगला निघला नाही तर तो दारूमध्ये, व्यभिचारामध्ये, कोणत्याही वाईट सवयींमध्ये, जुगारा वगैरे सवयींमध्ये ते संपत्ती उधळून लावते आणि खतम करून टाकते. तर त्याच्यामुळे तू ज्याला संपत्ती संपत्ती म्हणताय ते टिकणारी नाही आहे आणि टिकू सुद्धा शकत नाही. खरी संपत्ती काय आहे? सद्दिद वित्तं पुरुषस्य सेट्टं, का श्रद्धा ही खरी संपत्ती आहे. श्रद्धा, शील इत्यादी मग काही गोष्टी भगवान बुद्धाने त्या उग्र गृहपतीला सांगितल्या आणि म्हटलं का ही खरी संपत्ती आहे. नीतिकंड सूत्र तुम्ही वाचा, त्यामध्ये या प्रकारचा उपदेश केलेला आहे. अनाथ पिंडकांना केलेल्या सूत्रांमध्ये उपदेश आहे. बाबासाहेबांनी बुद्धांनी धम्मामध्ये सर्व लिहिलं. कारण बाबासाहेब आंबेडकरांना नाही का डुक्कर नव्हतं पाहिजे, त्याला पाहिजेच नव्हतं ते, त्याला नापसंत होतं ते. त्याच्यामुळे मार्क्सवादाबद्दल ते तशा प्रकारचे बोलले का मला तो बिलकुल पसंत नाही, तो याच्यासाठी नाही पसंत. साम्यवाद आहे, बरोबर आहे, पण नीतिमत्ता कुठे आहे? नैतिकतेमध्ये वाढ करण्याची गोष्ट कुठे आहे? आणि बाबासाहेबांना पाहिजे होतं की मनुष्य भौतिकदृष्ट्या प्रगत झाला पाहिजे. त्यांनी नाकारलं नाही ते. तुम्ही असे समजाल नाही तर माझ्या बोलण्यानं की आम्ही का पैसेच नाही कमवायचे का, अशा पराकोटीचा विचार करायची काही गरज नाही आहे. हा पराकोटीचा विषय नाही आहे. बाबासाहेब काय म्हणाले की आम्हाला भौतिक प्रॉपर्टी पाहिजे, भौतिक प्रगती पाहिजे. माणूस म्हणल्यावर त्याच्याशिवाय तर आपण जगू नाही शकत. पण बाबासाहेब म्हणतात की त्याच बरोबर आम्हाला आध्यात्मिक प्रगती सुद्धा पाहिजे. तुमच्याकडे लाख पैसे असतील पण त्या पैशाचा उपयोग जर तुम्हाला करता नाही आला तर त्या पैशाचा काही उपयोग होईल का? तुमच्याकडे लाख बुद्धी असतील पण त्याचा उपयोग नाही करता, बुद्धीचा काही उपयोग होईल का? तर हे जे काही आपल्याकडे जे काही आहे तर त्याचा उपयोग करण्यासाठी माणसाकडे नीतिमत्ता असावी लागते. बरोबर आहे का नाही? आणि जर समजा तुमच्याकडे नीतिमत्ता नसेल तर त्या गोष्टीचा गैरउपयोग होऊ शकतो, वाईट उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले की केवळ भौतिक संपदा पुरेशी नाही तर त्याबरोबरच मनुष्याला आध्यात्मिक संपदा महत्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये जरी भौतिक संपदेची तरतूद केली असली तरी बाबासाहेबांनी काय केलं? धर्मांतर करून बुद्धाचा धम्म देऊन तुम्हाला आध्यात्मिक संपत्ती बहाल केली. केली की नाही? की तुमचं जीवन चांगलं घडलं पाहिजे, तुमचं जीवन प्रत्येक दिवशी चांगलं घडलं पाहिजे, तुम्हाला शीलानं राहता आलं पाहिजे. दान, शील, भावना, नैष्कर्म्य, शांती, सत्य अशा अनेक चांगल्या सद्गुणांनी जगता आला पाहिजे तुम्हाला. तेव्हा लोक असं म्हणतील की बाबा रे, हा जो काही आंबेडकरी समाज आहे ज्याने धर्मांतर केलं आणि आता हा समाज जो आहे तो या पद्धतीने राहतो की आम्हाला त्यांचा आदर्श घेता येते. बरोबर आहे का नाही? परंतु आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये एवढ्या जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, पण आपण पाहत नाही की या 60 ते 70 वर्षामध्ये अन्य जातीच्या लोकांनी धर्मांतर करून ते बौद्ध बनले. बनले का? बनले? नाही बनले. का नाही बनले? कारण जेव्हा त्यांनी तुमच्याकडे पाहिलं तर तेव्हा तुम्ही तसेच दिसले. ते म्हणले का रे, आम्ही दारू पितो, हे तर दारूच पितात. आम्ही असं असं करतो तर हे तर असंच करताना दिसत आहेत. फक्त देव तेवढा बदलला. बरोबर आहे का नाही? आम्ही हे देवाची पूजा करतो, हे फक्त बुद्ध किंवा बाबासाहेबांची पूजा करतात. पण व्यवहार जो आहे, आपला वर्तन जे आहे ते वर्तन भौतिक पातळीवर आपलं जरूर बदललं, परंतु जे आध्यात्मिक पातळीवर जे जीवन बदलायला पाहिजे होतं, ज्याचा आदर्श लोकांनी घ्यायला पाहिजे होता, ते जीवन आपण निर्माण नाही करू शकलो. आणि आता तर शक्यता फार मावळत चाललेली आहे. पहिले तरी कमीत कमी चळवळ म्हणून लोक वडवड तरी करत होते. आता थोडीशी तुमची व्यवस्था थोडी चांगली झाली. 2 वेळचं मस्त खायला भेटते, चांगले कपडे वगैरे भेटतात, चांगलं घरदार आहे राहण्यासाठी. तर आता बाबासाहेबांची जयंती आली रे आली की आपल्याला काय वाटते? सांस्कृतिक कार्यक्रम ठेवावा, गाण्याचे कार्यक्रम ठेवावा, मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावा.
आणि एखाद्याने जर म्हटलं की नाही रे बाबा एखाद्या भंतेजीला बोलवू ना आपण एखादं व्याख्यान तरी ठेवू, नाही नाही आता व्याख्यान कोण ऐकते, आता भाषण कोण ऐकते, आता भाषणाची काही गरज नाही, म्हणजे आता मनोरंजनाची गरज आहे. म्हणजे पोट भरलं ना. हा जसं तो डुक्कर आहे तो का करते, असा 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 पोट भरतपर्यंत इकडे शोधते, डाक खूप असते, तिकडे खूप असते, तिकडे खूप असते, बरोबर आहे का नाही. आणि त्याचं पोट भरलं रे भरलं की हा डुक्कर काय करते, त्याच घाणीमध्ये लोळते. म्हणजे आता आपलं काय झालं, म्हणजे आपलं पोट भरलं आता. आपल्याला घर भेटलं, गाडी भेटली, आपल्याला खायला प्यायला भेटलं, इकडे तिकडे घुमा फिरायला पैसे भेटले, मग आपल्याकडे काय झालं, आता आपण डुक्कर ना. मग आता काय करायचं, मग लोटपोट व्हायचं. कशात, मग शब्दामध्ये लोटपोट व्हायचं. शब्द म्हणजे हे गाणे मनोरंजन, त्याच्यात लोटपोट व्हायचं, रूपामध्ये लोटपोट व्हायचं. आता आपल्या बायका आपल्याला पुरेशा नाही आहेत, आता आपल्याला आपल्या बायका पुरेशा नाही वाटत नाही. मग आपल्याला वाटते का नाही स्टेजवर नाही का चांगल्या पोरी नाचल्या पाहिजे, नाही का, दुसऱ्यांच्या बायका येऊन नाचल्या पाहिजे. बाबासाहेबाच्या गाण्यावर का नाचे ना, पण नाचल्या तर पाहिजे. किंवा एखादी ज्या नाचणाऱ्या बाया असतात काही तमासगीर, त्यांना तिथे बोलवतात अनेक कार्यक्रमांमध्ये. म्हणजे आता यांना घरच्या बाया नाही पाहिजे, आता बाहेरच्या बायांचं आकर्षण आहे या लोकांना. म्हणजे काय हा प्रकार. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी एवढी कष्ट करून मेहनत करून एवढा मोठा त्याग करून आपल्याला या चांगल्या अवस्थेपर्यंत आणलं, आणि आपण या चांगल्या अवस्थेत आल्यानंतर आपली परिस्थिती कोणीकडे चाललेली आहे, आता वाईटाकडे चाललेली आहे, दुर्गतीकडे चाललेली आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे तुम्ही विचारात घ्या. काही फरक नाही पडत. बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, नागसेन वन जे बांधलं, तर आपल्या हैदराबाद संस्थानाचे 18 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. किती, 18 लाख रुपये कर्ज घेतलं. आणि 18 लाख रुपये कर्ज घेऊन तेवढं मोठं मिलिंद कॉलेज बांधलं की आमचे पोरं शिकतील, नोकऱ्या पाण्यावर लागतील, चांगलं जीवन जगतील. बरोबर आहे का नाही. असं त्यांनी केलं ना बाबासाहेबांनी. आता हा भाग अलग आहे का, बाबासाहेब महान होते, संस्थानिक जे होते आपले नंतरच्या काळामध्ये त्यांनी शेवटी कर्ज ते माफ केलं कर्ज. कारण एवढ्या मोठ्या महान माणसाकडून कोण आता पैसे परत मागल, शक्य झालं नाही ते. त्यांनी ते कर्ज माफ केलं. 18 लाखाचा कर्ज. विचार करा, 1945 ची घटना. 18 लाख रुपयाची किंमत किती असेल. तुम्ही कधी औरंगाबादला जाऊन बघा, कॉलेजेस बघा, त्या ठिकाणचे बांधकाम बघा, त्या ठिकाणचे जागा बघा, वाटेल की किती पैसा खर्च केलेला आहे. अरे बाबासाहेब आंबेडकर एवढे महान व्यक्ती कर्ज काढून तुमचं कल्याण करू शकतात, तर तुम्ही कर्ज काढून शिबिराला मदत नाही करू शकत. एवढे तुम्ही गरीब आहात, एवढे गरीब आहात तुम्ही. काय फरक पडते, काय फरक पडते. अरे असे असे प्रसंग आहेत आमच्या जीवनात, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, कल्पना नाही करू शकत. आता आलीच वेळ तर एक सांगूनच टाकतो प्रसंग. आता जाऊ द्या, आता काही हरकत नाही. तसा मी बोलायला बसल्या होतच बोलतो वाटते, पण ठीक आहे. मी होतो औरंगाबादला शिकत. आता शिष्य आपण बाबासाहेबाचा. बुद्ध त्या काळामध्ये होते नाही, ते यासाठी नव्हते कारण दलित चळवळीचा काळ होता. तब्बल 25 वर्षाच्या आधीची गोष्ट सांगत आहोत तुम्हाला. आणि त्यावेळेस मग आमच्या डोक्यामध्ये तो विषय, मोर्चे, स्कॉलरशिपाची वाढ झाली पाहिजे, असा तसा तो प्रकार डोक्यात राहायचा. चळवळीचे सगळे वारे असायचे. आणि माझ्या लहानपणापासून थोडंसं पुस्तक वाचण्याचं मला एक प्रकारे पागलपण होतं. म्हणजे आता त्याला पागलपण म्हणू शकतो. माझ्या घरी इतकी पुस्तक आहेत का ठेवायला जागा नाही, बसायला आमच्या घरी जागा नाही. एक सोफा तसा भरूनच राहते. कोणी आल्यावर प्रश्न पडते का कुठे बसावं त्यानं. तर अशी माझी परिस्थिती. तर अशा सिच्युएशन मध्ये काय झालं, आता पैसा नव्हताच ना शिकत असताना. हॉस्टेलला वगैरे राहायचो, मिलिंद कॉलेजला शिकायचो मी, हॉस्टेलला राहायचो. मग 1-2 किलोमीटर पर्यंत लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा, बाबासाहेबांचा किंवा अन्य अशा प्रकारचा अभ्यास करायचा. मग एक दिवस काय झालं, एक सेल लागला होता पुस्तकांचा. आणि मग मला तर पुस्तकांची आवड असल्यामुळे जसं एखादी समजा प्रेयसी आहे आणि एखादा प्रियकर आहे, आणि त्याला प्रेयसी जर दिसली तेवढ्या लांबून, तर तो कसा असा म्हणजे एकदम आकर्षित जाते, असा जसा काही ओढूला जाता चुंबकासारखा. तर तसं पुस्तकाने माझं प्रेम आहे. तसं पुस्तक दिसलं रे दिसलं का तसं चुंबक जातं, मग मी पण जातो. मला कोणी रोखू नाही शकत मग त्या गोष्टीपासून. असा माझा स्वभाव आहे. आजही तसाच आहे, तेव्हाही तसा. आता थोडासा कमी केला मी, कारण आता माझ्याकडे इतकी पुस्तकं झाली का ठेवायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे मला कमी करायला लागली ही इच्छा. तर तिथे मग गेलो मी असा ओढत, पैसे एक नाही खिशात. गेल्यानंतर मग पाहिलं, मोठा प्रसन्न झालो.
तर तिथे एक अतिशय दुर्मिळ पुस्तक भेटली मला. 1947 पासून तर जवळपास 98-99 पर्यंत किंवा 97 पर्यंतचे ते बजेट स्पीचेस होते. म्हणजे बजेट स्पीचेस याचा अर्थ होतो की बजेट सेशन जे आता जसं निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं की नाही भारताचं, तिने एक भाषण दिलं, किंवा आपल्या महाराष्ट्राचं बजेट जेव्हा मांडलं जातं तेव्हा त्याचं एक भाषण दिलं जाते. तर तशासारखं ते 1947 पासून म्हणजे जवाहरलाल नेहरूंचं वगैरे त्याच्यात भाषण होतं. तर ते पूर्ण बजेट स्पीचचे 2 खंड होते, 2 व्हॉल्यूम्स होते. आणि ते दिल्लीवरून ते लोक आले होते, तिथे त्यांचं फेअर लागलं होतं. आणि ते म्हणले की आम्ही आता उद्या वगैरे परवा वगैरे आमचं हे बंद होणार आहे. मी म्हणलं आता हे पुस्तक कुठे भेटेल? तर ते म्हणे गव्हर्नमेंट प्रेसचं आहे दिल्लीचं, तर त्याच्यामुळे तुम्हाला बाकी कुठे भेटेल की याची गॅरंटी नाही. आता मोठं परेशान झाला माणूस, कारण आता उद्या हे एक लोक जाणार आहेत आणि आता मला आता ते पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता पाहिजेच ना, आता ते आपल्याला आवश्यक आहे. मला इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी, बाबासाहेब इकॉनॉमिक्स होते तर आपणही इकॉनॉमिक्स शिकलो. त्याच्यामुळे आता काय करावं, मोठं टेन्शन आलं. पैसे तर एकही नाही. जाऊ द्या म्हटलं, काहीतरी तर मार्ग काढतोच म्हटलं आता. आणि मग तिथून मी गेलो आपल्या रूमवर. आता त्यावेळेस काय झालं, आम्ही किरायाने राहायचो आणि किरायाने राहायचो तर किरायाचे पैसे आम्ही विद्यार्थी लोक जमा करायचो थोडे थोडे. तर मग आम्ही काय केलं होतं, असे जमा करून ठेवले होते एका पुस्तकामध्ये आणि पुस्तकात पैसे जमा करून ठेवून दिले. मला माहित होतं त्या पुस्तकात पैसे आहे. मी सगळे पैसे घेतले. कोणते पैसे? किरायाचे पैसे. आता किरायात द्यावा लागणार होता आता उद्या परवा, आणि ते पैसे घेतले. मग तो आमचा अरविंद नावाचा एक पोरगा राहत होता शेजारी. त्याला म्हणलं बाबू तुझी सायकल दे, दुकान बंद व्हायच्या आधी पोहोचलो पाहिजे. त्याची सायकल घेतली, गेलो, पुस्तक घेतले, मोठा आनंदी, मोठा खुश. मला माहित होतं आता मी खुश आहे, घरी गेल्यावर शिव्या खा लागणार आहे पोरांच्या, विद्यार्थ्यांच्या. तसंच झालं, शिव्या खाऊन टाकल्या. तेव्हा आता किरायाचं तुझं वगैरे बाबा, तू मनी ऑर्डर पाठवायला कोणी नाही, पैसेच नाही ना तेव्हा. पोस्ट कार्डचा जमाना होता. आता काय आता सारखा गुगल पे. मोठी परिस्थिती बिकट. आता तुझं तू बघ म्हणे काय करते. तर मी म्हणलं आता तर बघावंच लागणार आहे, गलती तर झाली. मग दुसऱ्या दिवशी तो आमचा किराया मागणारा आला माणूस. आणि आल्यानंतर मी काहीतरी वाचत होतो पुस्तक. तो आला ना, त्यानं पाहिलं घरी असे रॅकमध्ये काही पुस्तकं ठेवलेली होते. त्याला थोडस बरं वाटलं, तो आला बसला. मी एकटाच होतो. त्याचं पाहिलं, अरे हा काय आहे. मग त्यानं काहीतरी 1-2 विषय काढले असे. आता माझा अभ्यास भयंकर होता त्या काळामध्ये. मी मग ते महाभारताच्या उत्पत्तीबद्दल बोललो त्याच्याबरोबर. ते महाभारताचा कसं कसं ट्रान्सलेशन झालं, काय झालं, हे झालं. अरे तो इतका खुश झाला, तो म्हणजे पहिल्यांदाच ऐकत आहो म्हणे महाभारताबद्दल. म्हणजे किराया तुमचा? नाही नाही म्हणे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा दे म्हणे, काही हरकत नाही म्हणे, नंतर दे म्हणे, काही नाही प्रॉब्लेम म्हणे. पण आता मी येत जाऊ का म्हणे तुझ्याकडे काही गोष्टी करायला? म्हणलं या ना म्हणलं चिंता. किराया जर समजा थोडसा लांबणीवर पडत असेल तर हरकत काय आपल्याला, या म्हटलं. अरे आम्ही जे घडलो ना ते या परिस्थितीमध्ये घडलो. आणि तुम्ही असे शिबिर करायला पैसे नाही म्हणता का? होते 1000 रुपये कर्ज मागून दिले, आता तर तुम्हाला परत नाही करता येणार आहे. एवढे तुमचे हातपाय करून पडलेले आहेत का? कमवणारच नाही तुम्ही? कमवणार की नाही? कमवणारच हा ना, पैसे तर भेटणारच आहेत ना. तसं असते, दान कर्म करताना माणसाने माघार नाही घ्यायची, तेही चांगल्या कामासाठी नाही घ्यायची. तर हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलेले आहे की बाबासाहेबांचा त्याग, रमाईचा त्याग सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं. जिथे गोष्टी चांगल्या घडत आहेत तिथे सरळ हाताने मदत करायची, स्वकष्टाने कमवलेली मदत करायची, चोऱ्या माऱ्या करून नाही करायची मदत, नाही का? कोणाचा डुबाड लाबाड करून मदत नाही करायची, मेहनतीच्या पैशाची मदत करायची. आणि जर कधी प्रसंगी नसतील तर 200-500 रुपये उधारवाडी करायची ना, मदत करायची. म्हणायचं का बाई तुला उद्या देतो. दान कर्म का संधी काही वारंवार येणार नाही का? तुला द्यायची संधी 10 वेळी येऊ शकते. जेव्हा आपण या पद्धतीने आपलं जीवन जगू तेव्हा एक बौद्ध राष्ट्राची निर्मिती होईल, जे बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. बरोबर आहे का नाही? आपल्याला आपला संघर्ष इज्जतीसाठी आहे, स्वाभिमानासाठी आहे, नीतिमत्तेसाठी आहे. आणि तो संघर्ष तसाच राहिला पाहिजे, तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. तर हे काही प्रसंग मी तुम्हाला 2-4 सांगून टाकलेले आहेत. तुम्ही याच्यातून प्रेरणा घ्या. प्रत्येक जणांनी कर्ज काढा आणि पोरांना इतके पैसे द्या की ते शिल्लक राहिले पाहिजे त्यांच्याकडे पुढचा कार्यक्रम घ्यायला. वनवन नाही झाली पाहिजे. बिलकुल प्रत्येकाने 1000-1000, 2-2, 5-5 हजार दिले तरी काही हरकत नाही. होऊ दे ना जमा त्यांच्याकडे. काय करतील पैशाचं? ते थोडीच बिल्डिंग बांधणार आहे तुमच्या पैशाने. बिल्डिंग बांधणार असं वाटते का? त्यांची घरं आहेत बिचाऱ्यांची जशी आहे तशी. ठेवतील शिल्लक, दुसरा एखादा कार्यक्रम लावतील.
दुसरं काहीतरी एखाद्या भंतेजीचं मार्गदर्शन ठेवतील, 10 लोकांना शिकण्याची संधी देतील, तर काय हरकत आहे थोडेफार पैसे गेले तरी. अरे तुम्ही कितीही चांगलं खाल्लं ना, 5,000चं जेवण जाऊन, तरी पण त्याचं निष्पत्ती कशामध्ये आहे? घाणीमध्येच आहे. आपण लक्षात घ्यायचं की कायचा परिणाम काय येते. कितीही तुम्ही खा, त्याची निष्पत्ती घाणीमध्ये आहे. कितीही चांगले कपडे वापरा, त्याची निष्पत्ती फाटण्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? कितीही तुम्ही घरदार बांधा, त्याचा पेंट उडते, पेंट परत करावा लागते. फरची फुटते, फरची परत लावावी लागते. अरे तुम्ही अशा नश्वर गोष्टींवर पैसा खर्च करत आहात, ज्याची डागडुजी करासाठी तुम्हाला मरमर करावी लागते. त्याच्यापेक्षा तुम्ही धम्मावर खर्च करा ना. आणि ही संपत्ती कशी आहे? न संपणारी संपत्ती आहे. संपत्ती एखादी संपत्ती संपाची असती तर 2,500 वर्ष टिकली असती का? टिकली असती का? तुमचं घर टिकते का 2,500 वर्षात? हा, तुमचे दागिने टिकतात, तुमचे कपडे टिकतात, तुमचं खाणं टिकते. मग भगवान त्याचा धम्म टिकला ना, कारण तो अमर आहे ना. म्हणजे अमर गोष्टीसोबत जुळवायचं सोडून देऊन तुम्ही अशा गोष्टीसोबत जुळत आहात, अशा गोष्टींनी मरमर करत आहात, त्यात काय अर्थ आहे? तुम्ही अशा गोष्टीमध्ये श्रद्धा ठेवा का जी गोष्ट तुम्हाला निब्बाण प्राप्त करून देईल, जे निब्बाण परम सुख देणार आहे. आणि त्या निब्बाणासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, ते निब्बाण जेव्हा तुम्ही प्राप्त करण्यासाठी झटता, तर ते तुमचं आयुष्य सफल होत असते. अदरवाईज तुमचं आयुष्य काही सफल विफल नाही आहे. बरोबर आहे का नाही? काहीच नसते आयुष्यामध्ये. हे नश्वर आयुष्य आहे, बिनकामाचं आयुष्य आहे. पण हे तेव्हा कामाचं बनते जेव्हा त्या बुद्धाला शरण जातो, त्याचे काम आपण करतो. तुमचं प्रत्येकाचं शरीर उत्तम आहे, प्रत्येकाचं शरीर निरोगी आहे, प्रत्येकाचं शरीर स्वस्थ आहे. या स्वस्थतेचा, चांगुलपणाचा त्या बुद्धाच्या चरणी माथा टेकून सत्कार करा. ते सक्सेसफुल बनवा. जसं त्या गाथेत म्हणलेलं आहे ना, पुष्पं मिलायती आता ही दम्मे काय तथा याती विनाश भावं. हे पुष्प कोमेजून जातात, हे शरीर कोमेजून जाणार आहे. पण ते पुष्प बुद्धाच्या चरणावर अर्पण करतो, त्या पुष्पाचं कल्याण होते. बरोबर आहे का नाही? तसं हे शरीर बुद्धाच्या चरणी अर्पण करा, तुमच्या शरीराचं कल्याण होईल. बाबासाहेबांनी ते शरीर बुद्धाच्या चरणी अर्पण केलं, म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व नावाची डिग्री भेटली. त्या सारीपुत्राने बुद्धाच्या चरणी शरीर अर्पण केलं, त्याला अरहत नावाची डिग्री भेटली. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही तर लहानची तर डिग्री भेटवा, श्रोतापन्ना तर भेटवा. कमीत कमी कोणी म्हणलं तर पाहिजे, अरे ही बाई ना बाबा श्रोतापन्न आहे. साधी गोष्ट आहे का बापू? सिलवान आहे, हे वाक्य तर जुळलं पाहिजे. सिलवान आहे, दानवान आहे, ध्यान करणारी आहे, ध्यानामध्ये प्रथम ध्यान करणारी आहे, समापत्तीमध्ये राहणारी आहे, विमुक्तीच्या मार्गावर चालणारी आहे, असं कोणी तर तुम्हाला म्हणलं पाहिजे. तुम्ही अशा डिग्र्या लोकांच्या समोर करत आहात का? एखाद्या सत्पुरुषाला, आमच्यासारख्या माणसाला त्या डिग्र्याकडे पाहून ना, त्या गोष्टीकडे पाहून असं वाटते का काय लोक आहेत बेटे, बाबासाहेबांचं कोणतं जीवन आणि यांचं कोणतं जीवन. अरे असं जीवन निर्माण करा का त्या जीवनाला निर्माण केल्यानंतर हजारो लोकांना असं वाटलं पाहिजे का हा व्यक्ती श्रोतापन्न आहे, हा व्यक्ती दृष्टीसंपन्न आहे. हे प्रेझेंटेशन आपलं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला धम्म शिकायला लागेल की नाही? धम्माला मदत करायला लागेल की नाही? त्याच्यासाठी यंत्रणा उभी करायला लागेल की नाही? आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याग लागेल. अधिक जास्त मेहनत करा, काही हरकत नाही मेहनत केली तरी. आणि जे 2-2 पैसे आहे ते तुम्ही वाचवा. आमच्या क्लासमध्ये जे स्टुडंट्स असतात आमचे, त्यांना मी एक गोष्ट सांगतो. ते म्हणतात आचार्यजी तुम्हाला आम्हाला दान द्यायचं आहे. मी म्हणतो तुम्हाला दान देऊ नका तुम्ही आता सध्या. तुम्ही एक गाडगा बनवा असं, आणि त्या गाडग्यामध्ये टाका, पैसे टाका, आणि तिथे लिहा माझं नाव, आणि तिथे टाकून ठेवा. आणि जेव्हा कधी मला मग पुस्तक छापायची वेळ येईल, जेव्हा कधी मला कोणतं काम येईल, तेव्हा मी तुम्हाला एक शब्द म्हणेन का आता मला दान पाहिजे, आणि तेव्हा तुम्ही मला दान द्या. हे पुस्तकाच्या आम्ही 500 प्रती काढल्या. या हे वाला पुस्तक दिसतंय ना तुम्हाला, परित्य सुद्धा संगो, हे आमच्या वर्गातल्या लोकांनी छापून दिलेलं पुस्तक आहे. एका दिवसामध्ये त्यांनी 1.5 लाख रुपये दिले या पुस्तकासाठी. किती दिवसात? एकाच दिवसात. एकच दिवस सांगितलं पुस्तक छापायचं आहे आपल्याला. बस सर ठीक आहे, जमा करूनच आहे गाडग्यामध्ये. तुमच्यासाठीच आम्ही जमा केले. तुम्ही म्हणलेच होते का जेव्हा मागाल तेव्हा देतो. बस तुम्ही आता शब्द टाकला, उद्यापासून कंप्लीट तयारी. 15 ते 20 दिवसामध्ये 500 प्रती छापल्या आणि सर्वांना वितरित केल्या. याला म्हणतात कर्तृत्व, आपलं स्वतःचं आणि तुमच्यासारख्या लोकांचं. पण तुम्ही त्या गाडग्यामध्ये पैसे कशासाठी टाकता? केक आणायचा आहे, साडी घ्यायची आहे, नाही एखादा दागिना घ्यायचा आहे. आणि का करता दागिने घालू? अरे दागिन्यापेक्षा हावाला दागिना महत्वाचा आहे ना. जास्त दागिन्याने तुमचं जीवन चांगलं बनलं ना. बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह नावाचं घर बनवलं. कोणासाठी बनवलं? हा, कसं हुशार लोक आहेत. पुस्तकासाठी बनवलं ना. मग तुमच्या घरी पुस्तकं आले पाहिजे की नाही? तुम्ही पुस्तकं वाचले पाहिजे की नाही? घेतले पाहिजे की नाही? तेव्हा तुमचं मस्तक घडल.
आणि मस्त घडलं का माणसात जीवन सफल होईल. तर म्हणून तुम्ही हा प्रेरणा घ्या याच्यामधून का 2 पैसे जर तुमच्याकडे वाचले तर तुम्ही एक गाडगा बनवा आणि त्या गाडग्यामध्ये लिहा, भंतेजी लिहा, भिक्षू संघ लिहा आणि त्याच्यात टाकून ठेवा. आणि ते टाकल्यानंतर ते देऊ नका, जमा होऊ द्या. कारण तुम्ही 5 रुपये देऊन काय फायदा आहे? काय फायदा आहे सांगा बरं. तुम्ही 5,000 दिल्यावर काहीतरी फायदा होईल, 10,000 दिल्यावर काहीतरी फायदा होईल, 1-2 लाख रुपये दिल्यावर काहीतरी फायदा होईल. 10 रुपयानं काय करू मी सांगा बरं. मी किंवा कोणताही बनतेची काय करत 10 रुपयाचं काय काम आहे का? पण ते 2 लाख रुपये दिल्यावर एक कुटीचं बांधल राहण्यासाठी, एखादी लाख रुपये दिल्यावर एखादी 2 व्हीलरचा खरेदी कराल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण जाण्यासाठी. 10-12 लाख रुपये तुम्ही दिल्यावर एखादी कारचा खरेदी कराल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर धम्मप्रचार करासाठी. तुम्ही असा तुटपुंजा दान देता भिकाऱ्यासारखं. 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, ते काय पेट्रोल पाण्यामध्ये निघलं की घुमण्या फिरण्यामध्येच खतम होऊन जातात. बनतेची गरीब ना गरीबच, आचार्य गरीब ना गरीबच. अरे म्हणता का धम्मप्रचार झाला पाहिजे, आमच्यापर्यंत लोक आले पाहिजे, कशाने येतील? उडत येतील. ते आमच्याकडे काय बुद्धिबल आहे एवढं मोठा? एका ठिकाणून गायब झाला का दुसऱ्या ठिकाणी टाइम मशीनचा तरी शोध लावा मग. एवढं शिकून सब उडा आता का जेणेकरून टाइम मशीन दान करा आम्हाला. मारली पटन का बस, ज्या गावात म्हणलं दुसऱ्या क्षणामध्ये त्या गावात दिलं प्रवचन का 3ऱ्या गावात 4थ्या गावात, तसाही शोध लावला होत नाही तुमच्या ज्याला. मग नाही शोध लावलं तर कमीत कमी आर्थिक दान जे आहे ते असं जमा करा, सत्कारणी लावा. मनोरंजनासाठी पैसे खर्च नका करू, काही गरज नाही मनोरंजनासाठी. युट्यूबवरच मनोरंजन आहे. मोठ्या मोठ्या टीव्या घ्या लगेच. त्याला 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख देण्यापेक्षा गायकाला तुम्ही काय करा, 65 इंची टीव्ही घ्या तुमच्या घरी. बरोबर आहे का नाही? 50,000ची भेटून जाते, 60,000ची भेटेल, चांगल्या कंपनीची समजा 70-80,000ची भेटेल. ते परवडते तुम्हाला घ्यायला, ते घ्या. युट्यूबवर असे गाणे असतातच ऑलरेडी सगळे मनोरंजनाचे याचे आणि त्याचे. ते बरोबर तिथे लावून द्यायचा, दिवसभर ऐकत बसायचे. अरे यांना 1.5-2 लाख रुपये देऊन विनाकारण त्याचे घर भरण्यापेक्षा, दिमाग खराब करण्यापेक्षा तुम्ही तिथे खर्च करा तुमचं मनोरंजन. आणि वाचलेले पैसे नाही का अशा ठिकाणी तुम्ही लावा की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहे. समजेल आता, लक्षात राहील. आता परत काही सांगत नाही मी, आता एवढं बस झालं सांगू. तर ठीक आहे, आता या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही शांत चित्ताने या गोष्टी ऐकून घेतल्या आणि कदाचित या प्रवचनामुळे जर काही तुम्हाला वाईट वाटलं असेल तर काही हरकत नाही, वाटू द्या. कारण वाईट वाटल्याशिवाय तर माणसाचं परिवर्तन होत नाही. बरोबर आहे का नाही? वाईट जर वाटलंच नाही, मस्त मस्त गुलाबी गुलाबी गोड गोड बोललं की माणसाचं तर मन म्हणजे एकदम खुशखुश होते, नाही का? असं वाटतं की वा 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 वा. पण तसं नाही. बाबासाहेबाचा आमचा धम्म तसा नाही सांगत. आमचे बाबासाहेब सांगतात की 2 रट्टे लावून सिद्ध बनव म्हणतात. बरोबर आहे का नाही? आणि बाबासाहेब रट्टेच लावणारे होते. तुम्ही पुस्तक जर वाचले तर तुम्हाला दिसते की कोणी पाया लागाल याला का दंडा द्यायचे पाठीवर. पाया लागल्यानं कल्याण होते का? त्याला अभ्यास कर म्हणायचे. बरोबर आहे का नाही? त्या बाबासाहेबाचे आपण शिष्य आहोत. त्याच्यामुळे काम करताना बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून काम करा. आणि जे लोक तुमची अशी फसगत करणारे आहेत, तुम्हाला मनोरंजनामध्ये किंवा तुम्हाला अशा कोणत्या तरी गोष्टींमध्ये गुंतवणारे आहेत, तुम्ही दुरूनच त्यांना जय भीम करा की बाबा रे ठीक आहे बाबा जय भीम, आमचा मार्ग आमचा ठरलेला आहे, आमचा भिक्षू संघ आमचा आहे, बुद्धधम्म शिकवणारा लोक आमचे आहेत, आम्ही त्यांना वंदन करतो. तुम्ही आमच्यापासून कोसो दूर राहा, कारण तुम्ही बाबासाहेबाचे लोक नाही. बरोबर आहे का नाही? तर हे असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि तुमचं जीवन जगता आलं पाहिजे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. मी थोडंसं जास्तच आता शेवटचं प्रवचन असल्यामुळे बोललो असेल कदाचित. तर असो, आता जे झालं ते झालं, आहे का? तर या ठिकाणी सर्वांप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आणि पुढील जे काही नियोजन आहे कार्यक्रमाचं ते आपले आयोजक मंडळी करतीलच. तर या ठिकाणी सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. ठीक आहे. सर थांबू का याच्यातच ठेवू? सगळ्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तुम्ही सगळेजण बिनधास्त जेवण करा. पाणी येत नाही. आजपर्यंत आमच्या कार्यक्रमात पाणी कधी आलं नाही, आता येत नाही. जेवण करून टाका. जेवणाची व्यवस्था झाली आहे. आणि शिबिरार्थी उद्या सकाळी या. चहा आहे, नाश्ता आहे, जसं तसं
सहाला हा 6चं आपलं सेशन जसं तर तसंच आहे. उद्या सकाळी पण शिबिरार्थीने सकाळी यायचं आहे. आणि आता जेवण करून घ्या. पण जेवण झाल्यावर मी इथंच आहे. जेवण झाल्यावर मी इथंच आहे. हा.